मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता आपण निफ्टी 50 चार्ट घेतलेला आहे आणि सध्याला निफ्टी आता किती क्रॅश मध्ये चालू आहे तुम्ही बघू शकता. निफ्टी चांगलीच पडती आता, ठीक आहे. निफ्टी खूप म्हणजे आता व्हॉलिडिटी जास्त आहे मार्केटमध्ये. आता निफ्टी बी किती आलेली आहे आपली किती किती आलेली निफ्टी आता आपले जस्ट सेकंड दाखवतो निफ्टी किती वर आता आपण आज हे घेऊ. म्हणजे निफ्टी आता तुम्ही बघू शकता इथून निफ्टी आहे 25,000वर आहे. निफ्टी 25,703 निफ्टी ट्रेड करते आता सध्याला, ठीक आहे. आता मार्केटची क्लोजिंग आहे कधीची, कालची क्लोजिंग आहे मार्केटची, ठीक आहे. फ्रायडेची, आज सॅटर्डे तुम्हाला माहित असेल, ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, संडे दिवशी येईल हा व्हिडिओ तुम्हाला, ठीक आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय शिकवणार बेसिकली मी की तुम्ही आपलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कसं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आपल्या चार्टवर, ठीक आहे. तुम्हाला मी आज ते प्लॉट करून शिकवणार आहे आपल्या चार्टवर, ठीक आहे. आता बेसिकली तुम्ही बघू शकता की हा पॉईंट घेऊ आपण, ठीक आहे. सगळ्यात पहिला हा पॉईंट घेऊ. ह्या पॉईंटला काय झालं तर मार्केटला सपोर्ट भेटला, ठीक आहे. तुम्हाला जास्त की सपोर्ट काय बसलेला असतात, बाहेर बसलेला असतात, ठीक आहे. आपण काय करू बेसिक तुम्ही तर जायचं, तुम्ही तर बेसिकली गेले तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन भेटून जाईल. तुम्ही त्याला बेसिकली क्लिक केलं तुम्हाला इथं समजा आता इथं मार्केट वर गेलेलं आहे तुम्ही बघू शकता. इथे ह्याला आपण काय करू सपोर्ट भेटला मार्केटला, बरोबर. म्हणजे आपण इथं काय करू ट्रेंड लाईन बेसिकली प्लॉट करून घेऊ. म्हणजे मला काय इथं मार्केटला काय झाला सपोर्ट भेटला, ठीक आहे. तुम्हाला सपोर्टवर काय कोण बसलेले असतात, बायर्स बसलेले असतात, ठीक आहे. म्हणजे बायरनी प्राइस नेल्यावर, ठीक आहे, बायरनी प्राइस नेला आपण ह्याला काय म्हणू, ह्याला आपण काय म्हणू अप ट्रेंड म्हणूया, ठीक आहे. म्हणजे इथून सपोर्ट भेटला आपण, मी तुम्हाला दाखवतो मी जस्ट सेकंड. म्हणजे काय झालं की ह्या पॉईंटने समजा मार्केटला सपोर्ट भेटला, ठीक आहे. या पॉईंटने मार्केटला सपोर्ट भेटला, मार्केट इथून काय झाला अप ट्रेंड मध्ये गेला, ठीक आहे. तुम्हाला एकदा ट्रेंड लाईन दाखवतो मी प्लॉट करून जस्ट सेकंड. आम्ही तुम्हाला ट्रेंड लाईन दाखवतो प्लॉट करून की मार्केट कसा वर गेला आपला. आपण बेसिकली ट्रेंड लाईन जाऊ, ठीक आहे. तुम्ही बघू शकता की मार्केटला इथं काय भेटला आता बेसिकली सपोर्ट भेटला, ठीक आहे. मार्केटला सपोर्ट भेटून मार्केट इथून काय गेला अप ट्रेंड मध्ये गेला, ठीक आहे. बेसिकली आपण अशी एक अप ट्रेंडची लाईन प्लॉट करू घेऊ शकतो. इथून अशी एक अप ट्रेंडची लाईन प्लॉट केलेली आहे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. म्हणजे इथून मार्केट काय झालेलं आहे बेसिकली आपला इथून मार्केट समजा आता मी एंट्री घेतली, ठीक आहे. मला आधीच काय आलं की इथून मार्केट आता अप ट्रेंड मध्ये जाणार आहे, ठीक आहे. आपणच ह्याला काय म्हणतो समजा मी जर इथून एंट्री घेतली मग मी काय झालो मी इथं अप ट्रेंड मध्ये इथं म्हणजे माझं इथं आधी कन्फर्मेशन आहे की मला सपोर्ट घेतलेलं, ठीक आहे. सपोर्ट घेऊन तुम्हाला माहिती असेल की बेसिकली मार्केट वर जातं म्हणजे जातच. म्हणजे बघू शकतो मी सपोर्ट घेतला इथं मार्केटचं वर गेलेलं आहे, ठीक आहे. आणि जर मला आधी इथं कळालं असेल ना की मार्केट आता इथून वर जाणार आहे, इथून मार्केट आता अप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो, तर मला आधीच अप ट्रेंड आयडेंटिफाय करता आलेला आहे आणि मग मी आधीच इथं एंट्री घेतलेली, ठीक आहे. आपण एंट्री घेतलेली मग मला एवढा मूव भेटू शकतो, ठीक आहे. मग इथं दुसरं काय झालं की इथं काय झालं मग इथं सपोर्ट घेतला मार्केटने, ठीक आहे. सपोर्ट घेतला बरोबर मार्केट वर गेला. तुम्हाला माहिती बेसिकली की मार्केट रेजिस्टन्स खाली पडतो, तुम्हाला एवढी गोष्ट माहिती असेल बेसिकली, ठीक आहे. आपण काय करू तिथं परत हॉरिझॉन्टल लाईन प्लॉट करून घेऊ जस्ट सेकंड, ठीक आहे. आपण हॉरिझॉन्टल लाईन प्लॉट केलेली आहे, ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल की बेसिकली आता मार्केट सपोर्ट घेऊन, ठीक आहे. मार्केट काय होतं मार्केट सपोर्ट घेऊन काय होतं वर येतो, ठीक आहे. आणि मार्केट रेजिस्टन्स घेऊन काय होतं खाली पडतो तुम्ही बघू शकता. मग रेजिस्टन्स घेऊन मार्केट किती पडलेलं आहे, ठीक आहे. मग समजा मी आता इथून एंट्री घेतली, मला इथून या रेजिस्टन्स काय आलं, ठीक आहे. हा रेजिस्टन्स काय आला मला एक सेकंड जस्ट सेकंड आपण तिथे काय करू तिथं एक हॉरिझॉन्टल लाईन मारून घेऊ, ठीक आहे. मग मला काय आलं या सपोर्टून काय आलं की या रेजिस्टन्स काय आलं की मार्केट आता परत इथून ह्याच्यामध्ये जाऊ शकतो, बीडीएस मध्ये जाऊ शकतो, डाऊन ट्रेंड मध्ये जाऊ शकतो. मग परत मला जर इथून जर ह्या कॅन्डलवरून जर मला अप ट्रेंड जर आधीच आयडेंटिफाय करता आला असं असेल ना तर मी इथं बघू शकतो एवढा मूव कॅप्चर इझिली करू शकतो मी, एवढा मूव कॅप्चर, ठीक आहे. मग मी समजा इथं जर एंट्री घेतली या पॉईंटला जर एंट्री घेतली तर मी एवढा मूव कॅप्चर करू शकतो, ठीक आहे. आपण ह्याला काय म्हणणार आहोत अप ट्रेंड म्हणणार आहोत, ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या एक गोष्ट की मार्केट जेव्हा हे होतं ना जर मार्केट जेव्हा सपोर्ट घेतो ना तेव्हा मार्केट एवढा मार्केटमध्ये मूव येतो, ठीक आहे. म्हणजे एवढा मार्केटमध्ये बऱ्यापैकी मूव येतो, ठीक आहे. मग मार्केट एका पर्टिक्युलर पॉईंटला जाऊन रेजिस्टन्स घेतलं मार्केट काय होतं परत मग खाली पडतो मार्केट, ठीक आहे. हे जर तुम्हाला समजलं असेल ना काय करा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक गायडन्स देणार आहे, ठीक आहे ना.